पहिल्यांदा 40 आमदार घेऊन शिंदे साहेब गेले बाजूला. त्याच्यामध्ये एकच श्लोक होतं, 50 कोकण एकदम ओके, 50 कोकण एकदम. पवार साहेब सगळा धूर्त नेता दुसरा नाही. सगळं बघितलं त्यांनी आतापर्यंत. किती दिवस खरे गद्दार उद्धव ठाकरेच आहेत. कारण 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये युतीला बहुमत मिळालं असताना यांनी गद्दारी करून. नमस्कार, मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज. आपल्याला तर माहितीच आहे ज्या ठिकाणी संघर्ष आहे त्या ठिकाणी मी पोचत असतो. तर आपल्याला असंच धाराशिव जिल्ह्यातील एक राजकीय संघर्ष आणि महाराष्ट्रातला राजकीय संघर्षाविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. आपल्यासोबत आहेत धाराशिव येथील एक राजकीय जाणकार, राजकारणाची जवळून राजकारण पाहिलेलं, नेहमीच्या निवडणुकीत आम्ही पाहतो निवडणुकीचे अंदाज सुद्धा त्यांनी सांगितलेले जवळपास बरोबर अंदाज उतरलेले आहेत असे धाराशिवचे राजकीय जाणकार शामभाऊ कुलकर्णी यांच्यासोबत आपल्याला चर्चा करायची आणि राजकारणातल्या संघर्षाविषयी जाणून घ्यायचे. शामभाऊ, स्वागत आहे तुमचं. जय महाराष्ट्र. मला सांगा, तुम्ही बऱ्याच दिवसापासून राजकारणात, सुरुवातीला पवनदाजी सोबत होते, पुन्हा नंतर पवनदाजीच्या नंतर ओमराजे सोबत, आणि शिवसेनेचे ज्यावेळेस 2 भाग झाले, 2 गट झाले, शिवसेना फुटली, त्यावेळेस तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलेत, त्या सेनेमध्ये गेलेत तुम्ही. आता ओमराजे निंबाळकर आपले धाराशिवचे खासदार हे तुमच्या सेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या सेनेत आले. त्यांचा जो निर्णय आहे, निर्णय जिल्ह्यासाठी चांगला का वाईट, अगर त्यांच्या वैयक्तिक त्यांनी घेतलेला निर्णय तुमच्या दृष्टीने काय वाटतंय? अगर त्यांनी इकडे येण्यामुळे जिल्ह्याचा काय फायदा होऊ शकेल, काय या संपूर्ण विचाराविषयी त्याची पक्षप्रवेश करणं, त्यावेळेस बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या, काही पॉझिटिव्ह उमटल्या, काही निगेटिव्ह उमटल्या. तुमच्या दृष्टीने कसं पाहता या गोष्टीला? जय महाराष्ट्र. सुरुवातीला ओमराजे निंबाळकर जे शिंदे सेनेमध्ये आले, म्हणजे आमच्या बाजूला आले, त्याला एकाच गोष्टीत म्हणजे मी देर आहे दुरुस्त आहे. उशीर थोडा झाला त्यांच्याकडून, पण योग्य निर्णय घेतला, त्यांचं आम्ही स्वागत करू. आपल्या जिल्ह्याला फायदा, जिल्ह्याला मतदारसंघामध्ये फायदा यासाठी होणार, कारण विरोधामध्ये राहून त्यांना मतदारसंघाची कामं करणं कठीण जात होतं. या शिंदे सेनेकडे आल्यामुळं, आपल्या सेनेकडे आल्यामुळं त्यांना आता कुठल्याही गोष्टीचं कमी पडणार नाही. मेन काम असं आहे, मतदारसंघामध्ये काम करीत असताना हा निधीचा पुरवठा होणं फार गरजेचं आहे, आणि विरोधक म्हणून निधी कोणी देत नसतं. आता सत्तेमध्ये आल्यामुळे त्यांना निधीची काही कमतरता भासणार नाही, त्याच्यामुळे मतदारसंघातले कामं व्हायला सोपं जाणार. पण आता ते आले तिकडं, पक्षप्रवेश झालाय, काय केलं का कामाचं? काय पुढे कामं सुरू आहेत. त्यांनी बऱ्याच कामाची मागणी केली, पाणी पुरवठ्याचं काम आहे, त्याच्या निधीची मागणी केली. मला सांगा, आपल्या धाराशिव मध्ये बरेच दिवसापासून एक चर्चा आहे 140 कोटीची, बरोबर, धाराशिव शहराच्या विकासासाठी. त्याच्यावर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होते, त्याच्यावर स्थगिती होती. त्याविषयी काय स्थगिती उठवली ना? स्थगिती उठवली. शहराच्या विकासासाठी निधी आलाय, शहरामध्ये कामं चालू आहेत. तुम्ही शहरामध्ये बघाल, पोलीस स्टेशन समोरचा रोड असेल, किंवा हा शिवाजी महाराजा पुतळ्यापासून जो रोड बार्शीला करत होतो त्या रोडवरचा असेल, एक बाजू कंप्लीट झाली, दुसरी बाजूचं काम चालू आहे. ओमराजेकडे आल्यामुळे स्थगिती उठली आणि स्थगिती उठली, विकासाचा मार्ग मोकळा झाला. आणि खरंच आहे, इथं धाराशिवचं जे राजकारण आहे ते राणा जगदीशसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर त्यांचा एकमेकाला राजकीय विरोध, वैयक्तिक असेल विरोध, पण त्याचा परिणाम राजकारणात दिसत होता. एकमेकाचा तरी स्थगिती आणणं हे होतं. आता दोघं एकाच महायुतीमध्ये असल्यामुळे इथून विकासाचे मार्ग मोकळे झाले आणि अडथळे होण्याचं बंद. 100% त्या गोष्टीचा फायदा जनतेला होणार. मला सांगा, माग 6 खासदार शिवसेनेमधून 2022 ला शिवसेना फुटली होती, 40 आमदार गेले होते. आता 6 खासदार मागच्या गेल्या महिन्यामध्ये फुटून अजून शिंदे साहेबांच्या सेनेत आली. त्याच्याबद्दल वातावरण काय होतं? बरं, ही उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना आहे, ते हळूहळू कमी व्हायले, हळूहळू माणसं फुटायलेत, तिकडले खासदार फुटायलेत, आमदार फुटायलेत, इकडे येलेत. त्याविषयी एकच सांगतो मी, या 6 खासदारांना आधी गेलेल्या 40 आमदारांना गद्दार 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 म्हणायचे. आता ह्या 6 खासदारांना गद्दार म्हणतात, पण खरे गद्दार हे कोण? तुम्हाला कोण वाटतं खरे गद्दार कोण? खरे गद्दार उद्धव ठाकरेच आहेत. कारण 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये युतीला बहुमत मिळालं असताना यांनी गद्दारी करून, आणि बाळासाहेब ठाकरे सांगितलं होतं
ज्यावेळेस काँग्रेस बरोबर जाण्याची पाळी माझ्यावर येईल त्यावेळेस माझं दुकान बंद करेल. परंतु ते बंद करायचं राहील दुकान. यांनी काय केलं, काँग्रेस बरोबर हातमिळवणी केली. कारण मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारच्या मांडीवर जाऊन बसले आणि काँग्रेसच्या युतीमध्ये घुसले आणि मुख्यमंत्री झाले. त्यात काही वाद नाही. पण ते जात दिवस टिकवता आलं नाही. कारण ह्या लोकांनी बरोबर करून हे उद्ध्वस्त करून टाकले. मग मला सांगा, म्हणजे शिवसेनेचं जे ऱ्हास होत चाललं, शिवसेना संपत चालली, तिकडे चालली, त्याला कोण कारणीभूत, काय कारणीभूत हे स्वतः उद्धव ठाकरे आहेत. दुसरे कारणीभूत कुणी असू शकत नाही. त्यांचे प्रवक्ते 3 प्रवक्ते जे नेमलेले आहेत त्यांनी, संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि ती बाई आहे ना, काय तिचं नाव काय, सुषमा अंधारे. तर ह्या तिघांचं प्रवक्तेपद जे आहे ती ह्यांना भोवलेलं आहे. ही शिवसेना संपायला कारणीभूत ठरले. तिथं पक्षाचं काम करते, पक्षाविषयी तळमळीनं बोलते. बरोबर आहे, पक्षाचं काम करतात असं आपल्याला वाटतं. ते जे बोलतेत ना, वायचळ बोलते, वायचळ. या वायचळ बोलण्यामुळे त्याचा परिणाम हा इतर जनतेवर होतो. जनता समक्ष बोलून दाखवते काय आहे. आणि संजय राऊत ना उठल्यापासून काही कामच नाही. मला पत्रकाराची कामं वाटते की सकाळी उठले वाटले ते त्यांच्या घरी जातात, त्याच्यामुळे ते बोलतात. असं बोलत पत्रकाराचं खरं कामच आहे, जे बोलणार कामच आहे. पण इतका चौचालपणा पत्रकार सुद्धा समजून घेतलं पाहिजे. एवढं स्टँडर्ड पत्रकारिता तुम्ही करता आणि उठल्या उठल्या त्या घरी जाता आणि ते काही बोलतात आणि कुठल्याही गोष्टी बोलतात. त्याचा संबंध असो किंवा नसो, कुठल्याही गोष्टी बोलायला तयार असतो माणूस. त्याच्यामुळे आमदार खासदार फुटून चालत असतो मला म्हणायचं. 100% त्याचा परिणाम हा पक्षावर झालेला आहे. आणि पक्षातले नेते मंडळ जे आहे, जे लोक आहेत, जे कार्यकर्ते ओरिजिनल शिवसेने होते, ते सगळं कंटाळून गेले त्यांच्या बोलण्याला. ते हळूहळू हळूहळू पहिल्यांदा 40 आमदार घेऊन शिंदे साहेब गेले बाजूला. त्याच्यामध्ये एकच श्लोक होण्याचं, 50 खोकन एक धमके, 50 खोकन एक धमके. 50 खोके एक धमके, तुम्हाला काय माहिती आहे. त्याचा परिणाम असा झाला की इतर जनतेवर जनता सुद्धा नाराज झाली. सगळे शिवसेनेत चालले. कारण शिवसेना ओरिजिनल जे आहे ते धनुष्यबाण, जिकडे धनुष्यबाण तिकडे शिवसेना. कारण ज्या बाळासाहेब ठाकरे मेहनतीनं धनुष्यबाण चिन्ह घेतलं होतं आणि त्या माणसाला तुम्ही 50 खोके एक धमके, गुवाहाटीला काय गेले, गोव्याला गेले, सुरतला काय गेले, काही तुम्ही नाव ठेवलं. अहो त्यांच्या नाव ठेवण्यामुळं हे लोकांना पडत नाही ना. कारण शेवटी माणूस जातो म्हणजे पैशावर सगळ्या गोष्टी होतात असं नाही. हे तर म्हणतात पक्ष चिन्ह चोरलं, पक्ष चोरला. पक्ष चोरला नाही. पक्ष जिथे शिवसेना तिथे खऱ्या पक्ष आहे. चिन्ह चोराचं काय करणार. ओरिजिनल बाळासाहेबांनी जो चिन्ह घेतलं होतं शिवसेना धनुष्यबाण, ते धनुष्यबाण शिंदे साहेबांकडे आहे. तर पक्ष चोरा प्रश्न येत नाही ना. मला सांगा, हे शिवसेनेमध्ये शिवसेनेचे वाताहत होत गेली, संपत गेला पक्ष, आता थोडे बहुत राहिले. ते काय पुन्हा अजून ते राहिलेले तुम्ही मोजा फक्त, ते जो राहत नाहीत. कारण आता 10, 12, 15 आमदारचं चालू आहे व्यवस्था. ऑपरेशन टायगर जे नावानं शिंदे साहेबांना सुरू केलाय, त्यातला एक झाला प्रयोग. आता अजून 1, 2, 3 प्रयोग होणार तर दुसरा एपिसोड होईल अजून होणार, अजून तर होणार. तर मला सांग, मग आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आता ओमराजे इकडे येईल, कैलास पाटील आणि ओमराजे एक जोडी होती. कैलास पाटील इकडे आहेत, ओमराजे एकनाथ शिंदे साहेबांकडे येईल. चित्त जिल्हा परिषद सदस्य असतील, नगरसेवक असतील, तिथली काय परिस्थिती आहे. जिल्हा परिषद सदस्य जे त्यांच्याबरोबर निवडून आलेले होते ते सगळे, आणि नगरसेवक सुद्धा सगळे शिंदे साहेबांवर आलेत. त्यात कोणी राहिलेलं नाही. अजून असं जाहीर नाही जाहीर नाही. अर्थात तुम्ही इथले जे नगरसेवक त्यांचे जे 12-13 होते, तर त्यांच्या नगरसेवकात तुम्ही फोन करून बघा कुणाबरोबर आहे. ओमराजे बरोबर. ओमराजे बरोबर म्हणजे याचा अर्थ तर शिंदे सेना झाली. आता काही लोक पक्षाचे असतात, काही लोक एखाद्या नेत्याचे असतात. नेता जिकडे जाईल तोच आमचा पक्ष. मग तर बरेच नगरसेवक असतील, जिल्हा परिषद जे नगरसेवक आहेत, जे जिल्हा परिषद मेंबर आहेत, ते तुम्हाला संशय येतो हे गेलेत का नाही, त्यांना फोन करून तुम्ही विचारा ना. हे सगळे ओमराजे इकडे आल्यानंतर सगळे झालेत आमच्याकडे. आता नगरपालिकेची एक सभा आलेली आहे जवळ, त्या सभेमध्ये किती उभाटाकडे राहिलेत ते लक्षात इकडे आहे, त्यावेळेस लक्षात येईल, तुमच्या लक्षात येईल. बरं,
काय सांगाल इतर आता सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, नगरसेवक आहेत, जिल्हा परिषद त्यांना काय तुम्ही काय सांगाल? अहो एकच आव्हान मी करतो यांना की तिथं राहून काही उपयोग नाही. सत्ता असल्यानंतर जे माणसाची कामं जो निधी आपल्याला मिळतो त्या निधीच्या आधारे मतदारसंघामध्ये कामं करता येतात. वार्डात नगरसेवक असताना वार्डातले कामं करता येतात. जिल्हा परिषदचे मेंबर असताना जिल्हा परिषदेमध्ये कामं करता येतात. जिल्हा परिषद त्यांच्या रचनेमध्ये जी कामं होणार आहेत ते कामं निधी अभावी होऊ शकत नाहीत. निधी असल्याशिवाय कामं करणं अवघड आहे. लोकांची नाराजी ओढून घेणं अवघड आहे. त्याच्यामुळं सत्तेमध्ये सामील व्हावं. जे उरलेले असतील जे राहिलेले असतील त्या लोकांसुद्धा सत्तेमध्ये सामील व्हावं. ते विकास करायचा असेल तर सत्ता सत्तेमध्ये सत्ता जायलाच विलाजच नाही. विकास सत्ता म्हणजे विकास. पाहिजे. आजचं राजकारण राजकारण ते आहे. त्यामुळं कुठल्याही गोष्टी वाट न बघता तुम्ही जे ऑपरेशन टायगर यांनी राबवलेलं आहे शिंदे साहेबांनी, हे 6 खासदार आलेले आहेत. नाही, पण काय होतंय की एखाद्यावर एकनिष्ठ हा एक शिकवा. अहो एकनिष्ठ आम्ही एकनिष्ठ होतो ना. बाळासाहेब ठाकरेंचे एकनिष्ठ शिवसैनिक आहेत आम्ही. एकनिष्ठ होतो. परंतु तुमच्या अशा वागण्यामुळे शिंदे साहेब बाजूला पडले आणि धनुष्यबाण त्यांच्याकडे गेला. त्यामुळे धनुष्यबाणावर आम्ही तुम्ही जिकडे धनुष्यबाणाचे जिकडे धनुष्यबाण तिकडे आम्ही साधेकडे. ते धनुष्यबाणाचं नेतृत्व कोण काय करणार? कोण कोण करणार? आता शिंदे साहेब करणार ना. तुम्हाला आता हे लोक सोडून गेल्यामुळं बरेच दिवसांनी रामरक्षा करावे असं आठवलं. पण ज्यावेळेस नवनाथाने त्यांच्या घराच्या आजूबाजूला असलेल्या ठिकाणी रामरक्षेचा घाट घातला होता तर त्याला हनुमान चालीसा पठण करायला ठरलं होतं. तर हनुमान चालीसा पठण करताना तुम्ही त्यांना अटक केली, पोलीस कस्टडी पाठवलं. हा कुठला? आणि ही सगळ्या जनतेला माहिती आहे ना. तुम्ही त्यावेळेस मुख्यमंत्री होता महाराष्ट्राचे. हे जनतेला सगळं आठवत आहे, मान्य आहे सगळं. आणि आता तुमची सत्ता गेल्यानंतर तुम्हाला रामरक्षा कशी काय आठवली ती आठवणी नागपूरच्या मंदिरात जाऊन ती कशाला आठवली? कारण जो फडणवीसाचा मतदारसंघ आहे त्याच ठिकाणी जाऊन तुम्ही आणि आव्हान करता मुख्यमंत्र्यांना, तुम्हाला जर या वाटलं तर तुम्ही या. अहो ते 100% येतील नाही. काय देणार ना. रामरक्षाचा विषय, रामरक्षा कुणाला मनाला आवडत नाही, सगळेच मनाला आवडते. त्याचं राजकारण तुम्ही करताय. राजकारण करू नये असं मला वाटतंय. हे राजकारण करणं हे तुम्हाला तुमच्या अंगावर येणार आहे, तुम्हाला बघणार आहे. विरोधकाला काही होणार नाही त्यापासून. तुम्ही विरोधकाला काहीतरी दाखवायचं म्हणून हे करताय, पण विरोधकाला काही होणार नाही. उलट ती रामरक्षा मनातून आहे का कशी आहे हे उद्याचा काळ ठरेल. असं म्हणायचं काय, जे एकदा माणूस बऱ्याच संकटात सापडला किंवा लय अडचणीत आला ते निर्णय उलटे होत चालतात. तसं यांचं निर्णय 100% होणार ते उलट. कारण अडचणीत असल्यानंतर देव आठवतो माणसाला. ह्याला आता आठवलाय का आठवलाय? हे देवाच्या प्रेमामुळे नाही, हे सगळी वाटात झाली म्हणून चाललंय. ही सगळी वाटात चालली आहे पक्षाची म्हणून तुम्हाला सगळं आठवलेलं आहे. बरं, आता एक शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही तर म्हणले की नगर परिषद सदस्य, जिल्हा परिषद सदस्य सगळे गेले. एक दोन जे राहिलेले त्यांनी सोय यावं इकडं ही माझी तळमळीची विनंती हात जोडून. आता 2 महिन्यावर ग्रामपंचायत इलेक्शन आले. सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये इलेक्शन. नाहीतरी मला सांगा काय परिस्थिती काय राहिला? नगरपालिका मागे झाल्या, ग्रामपंचायत झाल्या, मेजॉरिटीनं सगळे युतीचे झाले ना निवडून. मेजॉरिटीनं त्यांचं कोण ठराविक हातांमध्ये. आता ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायती आल्या 2 महिन्यावर. तू द्या ना. तिथं काय परिस्थिती राहील? तिथं 100% युतीची माणसं निवडून येणार. 100%. कारण मागे जे झाल्या होत्या त्याच्यात युतीचेच माणसं, पंचायत समिती युतीचे माणसं, जिल्हा परिषद युतीचे माणसं. कोण आहे ठराविक 4-2 आकडे बोटावर मोडण्यासारखे त्यांचे. आता तेही येत नाही. बोटावर मोडण्या इतके सोय राहत नाहीत. कारण आता तर विषय असा झाला की 6 खासदार आहेत. 6 खासदारच्या मतदारसंघामध्ये मेजॉरिटी ग्रामपंचायत सगळे युती जाणार. म्हणजे आता ग्रामपंचायत पासून दिल्लीपर्यंत सगळं वन वे ट्रॅफिक होईल. त्यांनी अडथळा करायचा प्रयत्न जरी केला तरी त्या अडथळा लोक खपवून घेत नाहीत आणि सगळे व्यवस्थिशीर सगळे येणार. सगळे
या पद्धतीनं शिवसेना म्हणजे धनुष्यबाण जी ताकद जी वाढायला लागली त्यांच्या वागण्यामुळे वाढाली. तर आता राष्ट्रवादी शरद पवार गट हे सुद्धा महायुती त्याच्या बऱ्याच चर्चा चालू आहे. ती चर्चा याला चालू कसं आहे, पाहताय? कानावर कसं चर्चा आली, पण ही चर्चा अजून म्हणजे कानावर यायला लागला. ज्यावेळेस ती एनडीएला पाठ्यामध्ये किंवा एनडीएमध्ये सामील होती त्यावेळेस गोष्ट करेल येतील असं वाटतं का तुम्हाला? येतील किंवा पाठ्यामध्ये येतील बाहेरून. पण सत्तेमध्ये सहभागी होतील. सहभागी 100% सत्यपद सहभाग होणार. कारण पवार साहेब हा सगळ्यात धूर्त नेता दुसरा नाही. सगळं बघितलं त्यांनी आतापर्यंत. किती दिवस खिचवून करणार आहे ना. शेवटी सत्तेचं आचरणामध्ये यावंच लागतं पैशामुळं, बजेटमुळं, आर्थिक कोंडीतून निसरण्यामुळं. त्यामुळे ते होणार शंभर. आणि मग पक्ष वाढवायला सत्ता महत्वाची आहे का? अरे 100% महत्वाचे आहे. 100% सत्ता महत्वाची आहे. कारण सत्तेत असल्याशिवाय कुठलीच कामं होत नाहीत. त्याच्यामुळं सगळेजण पाठ्यामध्ये त्याच्या मागं आहेत. आता देतील त्यावेळेस खरं म्हणजे कानावर आमचं आहे. म्हणजे आम्ही ठामपणे सांगत नाही, पण हे होणार. त्या 2 महिन्यात सगळ्या गोष्टी होणार. आमदार सुद्धा 10-12 फुटणार आहेत, सगळेच होणार आहे. मग कोण विरोधी पक्ष राहिला का पुन्हा? राष्ट्रवादी संपली, नाही सेना तरी संपली. विरोधी पक्ष आज काँग्रेस फक्त विरोधी. विरोधी पक्षाचा नेता आहे का विधानसभेत? विरोधी पक्ष नेता कोणी आहे का विधानसभेत? लोकसभेत बी नव्हता, पण तो राजीव गांधीच्या नाव आपलं संजय राहुल गांधी नाव आला. महाराष्ट्रात विरोधी पक्ष पक्षाचा नाही, पक्ष नेताच नाही. आणि का नाही? त्यांच्या वागण्यामुळे नाही. किती आमदार मग सांगा ना. विरोधी पक्ष व्हायला, विरोधी पक्ष नेता व्हायला किती आम्हाला लागते? तुमचे आमदार किती आहेत याचा विचार करावा. हे असलं छत्रपती करण्यापेक्षा रामदास शाह, हनुमान चालीसा किंवा इकडं जा तिकडं जा, नागपूरमध्ये करतो, नागपूरमध्ये करणार कुठे बघा. आता इतक्या घडामोडी झाल्या राजकारणात महाराष्ट्राच्या. हो. पक्ष कुठले पक्ष कोणी इकडे गेले, असं झालं. आता इथून महाराष्ट्राची कशी परिस्थिती प्रगतीच्या दृष्टीने म्हणा, प्रगतीच्या विकासाच्या दृष्टीने योग्य निर्णय लोक घ्यायला लागले आणि मेजॉरिटी वाढाली यांची. आणि याच्यामधून काय होणार आहे पुढं? शेवटी नेता आणि कार्यकर्ता ही जुळला गेला तर मेजॉरिटी होती. उद्या त्या ग्रामपंचायत ज्या निवडणुका होतील त्याच्यामध्ये असंच होणार आहे. नेता जोडला, कार्यकर्ते जुळले, ग्रामपंचायत जुळल्या. बरं, आता आपला धाराशिव जिल्हा नीती आयोगाच्या यादीमध्ये म्हणजे मागासलेल्या जिल्ह्यामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे. आता ओमराजे इकडे आले सत्तेमध्ये, नाही त्याचा परिणाम समीकरण बदललं. मग त्याचा परिणाम एकदम दिसत नसतो, पण आस्ते 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 होतो. 100% मागासलेल्या यादीतून हळूहळू आहे ना, हळूहळू कमी होतो. हळूहळू होईल, एकदम होत नाही. आज तूप खाल्लं गेलं की उद्या मी कशी देते होत नाही. चांगलं 2-4 महिने, वर्ष, 6 महिने खावला लागणारच. होताच. तर धन्यवाद शंभू, तुम्ही आमच्या चॅनलला वेळ देऊन प्रतिक्रिया दिली. आणि हे जे आजच्या राजकीय घडामोडी आहेत जिल्ह्यामध्ये आहेत, जिल्ह्यातली तर प्रामुख्याने होती. ओमराजे निवडणूक जिल्हा ढवळून निघालाय, चर्चानं ऊत आला, प्रतिक्रिया झाल्या. जिल्ह्यातलं बोलता बोलता महाराष्ट्र लेवलचं सुद्धा राजकारणावर बरंच तुम्ही प्रकाश टाकला, आपलं मत मांडलं आमच्या प्रेक्षकासाठी. तर पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. तुमचे आभारी आहे. तुमचा आभार मानतो. जय महाराष्ट्र.